बाई, हिचा घरी तपास नाही. हिला सांगितलं होतं ना मी घरी येऊ राहिले म्हणून. हा सविता, ए सविता बाई, अगं कुठे आहे? अगं ताई, मी इकडे ग, गायांच्या वाट्यात. अगं गायांच्या वाट्यात करी ती तरी काय? कधी फोन केला का गायांच्या वाट्यात? इथं आले तरी गायांच्या वाट्यात. काय गायांच्याच वाट्यात राहते काय बाई? अगं ताई, मला काहीच ऐकू येईना, तू काय म्हणून राहिले ते. अगं मग इकडे ये ना. हा अगं बरं झालं तुझी बहीणच आली. पाहुणे आले तरी काय वाट्यातच तर पडत काय? हा थांबा आता मीच येते तिकडं. काय ग ताई, हा पायी पायी आली का? गाडी घोड्याने भेटल्या का वाटत? एखाद्या गाडी घोडीला हात करून यायचा ना. मग काय करी ती बाई? तुझ्या नवऱ्याला फोन केला तर तो म्हणला जनावरांना चारा आणायला आलेलो आहे मी. मग काय केली पाहायचीच गाडी. अगं मग काय करी ती? या जनावरांना सुट्टीच नाही भेटत ताई. काय ना सुट्टी नाही, कुठं जायला सुद्धा टाइम नाही बघ बाई. बाई तू पैशावर पडले आता, मला नको सांगू सुट्टीचं. फोन केला तर काल बंद होता म्हणून म्हणलं चला बाई मी सांगून येते आता, म्हणून आले मी. माझ्या जीवाची काय हाल विचारी ती तू? अगं हा ना, 2 दिवसापासून आहे ना मळ्यात लाईटच नाही. त्याच्यामुळे आहे ना मोबाईलला चार्जिंगच नाही. त्याच्यामुळे बंद पडला फोन. लाईटीतल्या मळ्यात झाले अवघड आहे बाई ताई, काय सांगू तुला. जे आहे ना ते बरं आहे आता. काय ग सविता, हा एवढ्या गाया एवढं दूध चालू आहे, तुला घर बांधता येई ना का ग? हा एकांसारखीने टोले जाऊन बिल्डिंग बांधली असती. एवढ्या गाया दूध दुभतं चालू तरी तुझ्याची काहीच व्हाय ना. अगं बाई पैसा कुठं पुरतो का? पोराचं शिक्षण चालू, घराचा खर्च, मग कसं वाईट का ताई घर? हा सांग बरं तुम्हाला. अगं तुझं 5 गायांचं दूध चालू आहे, 5 गायांचं. मजा की का? हा पैसा पैसा काय नसती बोंबलत राहते पैसा. अगं दूध दूध काय करते? दुधाला भाव तरी आहे का? हा दुधाला भाव कमी आणि खर्च जादा आहे, काय सांगू तुला. हा तुला नुसता खर्च खर्च दिसतो. खर्च बरं सांगते. हा काही पण बोलती, काही खर्च आहे का त्यांना? हा खाय प्यायला बी राहणार ते. हा आणि खर्च खर्च नुसतं बोंबलत राहते. हा जरा घरबीर भान ना, पोराचं लग्न करावं लागेल ना आता तुझ्या. अगं त्याला सारखी लागतीच, पियाट लागतीच. घरचा चारा संपला काही का चारा घ्यावा लागतोच. तेवढा दुधाला तरी भाव आहे का? हा काय बोलते तू ताई, तुला तरी तुझं पटत का बाई? हा बाई ते पण बरोबर आहे तुझं. चल तिकडे चल, येतं पुढं उभं राहून काय करते? चल मी एवढे शहराचे टोकर उगाडून टाकीते, मग तुला चहा पाणी करते. चल. नको 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 आणू चटणी सतरंजन काय नको आणू. मला ना फक्त आहे ना गलासभर पाणी आणून दे, पाणी प्यायचं आहे मला. अगं एखादी सुनबीन आण ना आता करून हाताला जरा तया मदत होईल ना. एकटी काय काय करशील? हा आता मग पाप्याचं वय बी झालं लग्नाचं. काय मिळून बाई कसं येणं केलं गरीबाकडं? आज कसं गरीबाच्या पाया दाराला पाय लागले मिळून बाईचे? काय बोलता, गरीब आहे का तुम्ही? हा 10 एकराचे मालक आहे तुम्ही. हा 10 एकर जमीन आहे तुम्हाला आणि गरीब म्हणून राहिले. काय बोलता, तुम्हाला तरी तुमचं पटतं का? काय बोलू राहिले तुम्ही? बोला तर वे नका ताई, तुला ना पाणी घेऊन येते. बोला तुम्ही दोघं. काय भाऊ तुम्ही म्हणून राहिले 10 एकराचे मालक आहे आणि गरीब नाही. काय भाऊ मग 10 एकर जमीन आहे पण लोक पुरी सुद्धा द्यायला पाप्याला. हा मी तेच म्हणत होते सविताला का आता पोराचं लग्न करून टाक म्हणजे तुला बी मदत होईल. हा हा आव पाप्याला 10 ठिकाणी स्थळ पाहिजे, 10 ठिकाणी. पण लोकांनी ते नोकरी येते त्या. हा ना आता एवढी शेती आहे, नोकरी करायची ते रान कोणी करायचं? हा शेत कोणी सांभाळायचं ती? आणि नोकरी वगैरे तर लोक पुरी द्यायना. हा लोकांना हेच कळत नाही ना. नोकरीवाल्याची कधी पण नोकरी जाईल पण शेतकरी स्वतःचा मालक राहतो ना. हा तो आहे का कोणाचा नोकर? पण लोकांच्या ना डोक्यातच नाही घुसत. मला लोकांचं कळतच नाही काय भानगडी आहे आणि काय नाही. अहो शेतकरी सारखा तर सुखी माणूस नाही कोणता, स्वतःचा मालक. अगं ते पण जाऊ दे. नोकरीवाला जो सकाळी जातो 10 वाजता तर तो संध्याकाळीच घरी येतो. पण शेतकरी कोणाचा मालक आहे ना, कधी बी जा कधी बी या. हा आहे का त्याला कोण? आहे का त्याला कोण मालक? हा लोक पोरी द्यायला माहित त्याला. मी तर विचारच करते बाई. काय मावशी कधी आल्या? हा काय रे पापे, हा तुला सोनूताईला बघायला पाहुणे येणार होते, तेव्हा बोलवलं तर तेव्हा नाही आला. हा आता मावशीच्या घरी येणंच टाळू राहिला बाबा. हा आता तो मोठा झाला ना, बरोबर आहे. लहान होता तर दर सुट्ट्यात मावशीच्या इकडे जायचा, मावशीच्या इकडे जायचा. मामाच्या इकडे नाही गेला पण माझ्याकडे यायचा. आता मोठा झाला तर मला विचारीनं सुद्धा आहे ना पापे. नाही ग मावशी तसं काही नाही, पण रानातले कामात उरकत नाही ना आणि टाइमच भेटत नाही. मग कधी येऊन कधी जाऊ? हा मग त्याच्यामुळे कुठे येणं होतं का? काय तुम्हाला नको घेऊ का मावशी? येईन ना मी आता सोनताईच्या लग्नाला. हा तो सोनताईच्या लग्नाला येणारच आहे मला माहिती, पण आता तुझी बुंदी कधी खाऊ घाली तो आम्हाला? हा आता आमचे काय बाबा 2 दिवस गेले आणि 2 दिवस राहिले. आता डोळे उघडे तर वर बुंदी खाऊ घाल. अगं मावशी मला नस लग्नाची काही झालेली पण लोक नाही ते नोकरी विचारिते. हा आणि मला रानात करावं लागतं, मग नोकरी कधी करू? मग लोक पोरी द्यायना. मग आता तुला कशी बुंदी खाऊ घालू? काय माझ्या एकट्याचं लग्न करू? तुम्ही म्हणत होते ती कोणती पोरगी होती ती? मग तिच्या बापाला विचारून पाहिजे ना. हा
विचारलं होतं का नाही तुम्हाला फोनवर म्हणले होते ना का हाय पोरगी. विचारलं होतं बापा, पण ते पोरीचा बाप म्हणतो माई पोरगी चिखलात काम नाही करणार, आणि मग ती काम नाही करणार एवढं मोठं राहणे आम्ही आहे तोवर करू, आणि मग आम्ही मरून गेल्यावर मग ते रान कोणी पाहिजे, कोण करीन? हां, आपल्याला तर मग राणी म्हणल्यावर रानात काम करणारीच लागेल ना, आणि तिचा बाप म्हणतो ती चिखलात नाही काम करायची, मग कसं जमन? चिखलात काम करायला काय झालं? हां, तिला थोडी लोकांच्या बांधाला जायचंय, स्वतःच्याच रानात कामवायचंय, आणि ती तिचीच मालकीन राहणार आहे, तिला काही कोणी मालक राहणार आहे का? हां, लोक बी काय बाई नुसत्या नोकरी मागं पळत्या, नोकरी मागं पळत्या, मग एखाद्या दिवशी नोकरी गेली का मग मग कसं होतं? आणि हा मावशी, नोकरीवाल्याकडे बायकोसाठी एवढा वेळ राहतो का? सकाळी जातो बिचारा तर संध्याकाळी येतो. शेतकऱ्याच्या पोराकडे तरी लिकीसाठी कितका पण वेळ राहतो. आणि शेतकऱ्याची बायको रॉयल मालकीन राहते, रॉयल. आहे का तिला कोणी मालक? खरं की नाही मावशी, तू सांग खरं की नाही? तिला दूध प्यायला ताजं, तिला बिना भेसळीचं दूध, ताज्या ताज्या भाज्या खायला, आहे का काही? पण लोकांना समजतच नाही बाबा. अरे, तुमचं सगळ्यांचं मत खरं आहे, पण लोकांना कोण सांगणार आहे? तर त्यांची मुलगी रॉयल मालकीन बनणार आहे म्हणून रानाची, शेताची. आता कसं सांगणार तुम्ही? अगं आपल्याला नोकरीवाल्याचं बी काही नाही म्हणायचं. अगं ज्याला शेतीवाडी नाही आहे त्याचं नोकरीचं बरोबर आहे, ठीक आहे. पण शेतकऱ्याने शेती सोडून नोकरी करायला जावं का? आणि मग ते नोकरीला नसलं तर मग काय लगेच लोक पुरेच नाही देत. जर शेतकऱ्याने शेतात पिकवलं नाही तर काय खात्यात वर लोक विचारच नाही करीत. आणि शेतकऱ्याचे तर कोण म्हणतं लेख कितका बी सुखी राहते. कोण सांगत नाही यातला? मी सांगते ना मित्रांनो, पोरगी शेतकऱ्याला द्या आणि तिला ना रॉयल मालकीन बनवा, रॉयल. हा, शेतकऱ्याची बायको 7/12ची रॉयल मालकीन.